चालेल. हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मराठी विषयातील जो कथालेखनाचा भाग आहे तो बघणार आहे. लास्ट टाइम सुद्धा आपण ग्रामर सेशन छानपैकी बघितलं होतं. तर यावेळेस पण आपण तेच स्टार्ट करणार आहेत. मुलं फार कमी आहेत. मला माहिती झालंच असेल की ऑनलाईन सेशन स्टार्ट झालेली आहेत आता पुन्हा एकदा छानपैकी, कारण पहिल्यांदा थोडे दिवस ऑफलाईन स्टार्ट होती आपली स्कूल, परंतु आता परत गव्हर्नमेंटचा रूल निघाल्यामुळे आपल्याला पूर्ण ऑनलाईन स्टार्ट करायचं आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा आणि जॉईन होण्यासाठी प्रयत्न करा, कारण ऑनलाईन सुद्धा छानपैकी अभ्यास होऊ शकतो. तुम्ही गेले 2 वर्ष तेच करत आहात आणि त्याने सुद्धा खूप छान एका वेळी खूप सारे विद्यार्थी शिकू शकतात. आणि तुम्हाला माहितीच आहे की बीएमसीने एवढा छान प्रोग्राम ऑनलाईन ठेवलेला आहे की खूप साऱ्या शाळातून वेगवेगळे शिक्षक तुम्हाला शिकवत असतात. म्हणजे तुम्हाला एकच शिक्षक रोज तुमच्या शाळेत शिकवतच असतो, पण त्याही पेक्षा अजून काहीतरी वेगळं मिळतंय का हे बघण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन लेक्चर जॉईन करावे लागतील आणि त्यातून तुम्हाला तुम्हाला खूप सारा त्याचा फायदा होऊ शकतो. आणि 9th and 10 मी प्रत्येक वेळी लेक्चरमध्ये तुम्हाला एकच सांगत असते की दोन्ही पोर्शन सेम आहेत, ग्रामर सेशन सेम आहे. लँग्वेज स्टडीमध्ये तरी कमीत कमी जरी ह्या वर्षी 9th मध्ये जर तुम्ही बेस क्लिअर केलात तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला 10th मध्ये होणार आहे. कारण पोर्शन मध्ये काहीच चेंजेस नाहीयेत. हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त फोकस तुम्ही ह्या वर्षी दिलात, तुम्ही छानपैकी प्रोजेक्ट बनवलात, निबंधाच्या वह्या बनवल्यात, तर नक्कीच त्याचा उपयोग तुम्हाला नेक्स्ट इयरसाठी सुद्धा होऊ शकतो. तर तुम्हाला जो स्क्रीनवरती मी दाखवत आहे तो 80 मार्काचा तुमचा पेपर 9चा कसा येणार आहे हे मी मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. परंतु मागच्या वेळी जे विद्यार्थी नव्हते ते कदाचित ह्यावेळी प्रेझेंट असतील असं समजून मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करून तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. तर 9वी आणि 10वीचा दोन्ही लँग्वेज पेपर असेच आहेत 80 मार्काचे. त्याच्यामध्ये 5 विभाग दिलेले असणार आहेत आणि त्या 5 विभागामध्ये गुण विभागणी म्हणजेच मार्किंग जे डिवाइड केलेले आहेत ते फक्त कमी जास्त प्रमाणात दिलेले आहेत. मात्र 5 विभाग हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही सुद्धा लँग्वेजमध्ये सेम येणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यानुसार टाइम मॅनेज करून तुम्हाला पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर पहिला विभाग तुम्ही बघायला गेलात तर गद्य विभाग आहे तो 18 नंबरचा आहे. त्याच्यानंतर पद्य विभाग जो आहे तो 16 नंबरचा आहे. स्थूल पाठ आहे तो 6 नंबरचा आहे आणि भाषा अभ्यास जर बघायला गेलात तर तो 16 नंबरचा आहे आणि उपयोजित लेखन बघायला गेलात तर 24 नंबरचा आहे. अशा प्रकारे हे 5 विभाग तुम्हाला दिलेले आहेत आणि 5 विभागामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि हा 80 मार्काचा पेपर 3 तासामध्ये कंप्लीट करायचा आहे. तुमचं रायटिंग स्किल फार कमी झालेलं आहे. आता बरेच मुलं शाळेत येत होती, अल्टरनेट डे काही येत होते, काही बॅचेस वाईज येत होते. त्याच्यामध्ये हेच बघण्यात आलं की तुमचं रायटिंग स्किल खूप कमी झालंय, स्लो झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती फोकस देणं फार गरजेचं आहे. विभाग 5 मधील उपयोजित लेखन आहे 24 नंबरचा. त्याच्यावरती आज आपण बघणार आहोत, तो फोकस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कोणते प्रश्न येणार आहेत. आज बघायला गेलात तर मला 5व्या विभागातील जो दुसरा प्रश्न येतो 5 अ मध्ये निबंध आणि पत्रलेखन असे 2 भाग येत असतात. सॉरी, पत्रलेखन आणि सारांश लेखन असे 2 असतात. त्यातील तुम्हाला 1 करायचा असतो आणि 5 मधील क्वेश्चन नंबर 5 मधील हा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. 3 कृती दिलेल्या असतात. त्या 3 कृतीमधील तुम्हाला कम्प्लिटली 2 कृती कंप्लीट करायच्या असतात आणि त्या 2 कृती कोणत्या आहेत? त्या करत असताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, कसं सिलेक्शन केलं पाहिजे ते तुम्ही आता इथे बघणार आहात. तर त्या 2 कृतीमध्ये 10 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये एक पहिला प्रश्न येणार आहे कथालेखन, दुसरा आहे बातमी लेखन आणि तिसरा आहे सारांश लेखन. तर त्याच्यामध्ये 2 प्रश्न एकदम इझी आहेत. कथालेखन आणि जाहिरात लेखन हे 2 प्रश्न तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला 10 पैकी 8 किंवा 9 नंबर मिळू शकतात. मात्र ते करत असताना तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल की हे कशा प्रकारचे सॉल्व्ह करायचे आहेत प्रश्न. तर हे प्रश्न करत असताना कथालेखन बघत असताना तुम्ही लहानपणापासून कथा, स्टोरी खूप साऱ्या वाचत आहात, बघत आहात आणि त्याच तुम्हाला लिहायच्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच हार्डवर्क नाहीये. तरी सुद्धा तुम्ही कथालेखनासारखा प्रश्न तुम्ही करत नाही, जाहिरात लेखन करत नाही, कारण तुमच्याकडे वेळच नसतो. कारण हा शेवटचा प्रश्न असतो. पहिलाच प्रश्न शोधण्यामध्ये तुम्ही जवळ-जवळ अर्धा, दीड 1 तास घालवता. म्हणजे अर्धा वेळ तुम्ही पहिला प्रश्नच करत बसतात. कारण का त्याच्यामध्ये काय असतं, ॲप्रिशियन्स पॅराग्राफ दिलेला असतो. पॅराग्राफ मधील प्रश्न उत्तर मग तेच शोधत बसण्यामध्ये फार वेळ घालवता आणि 5व्या विभागाला वेळ करता. जर तुम्हाला करायचं असेल सॉल्व्ह तर 5वा विभाग तुम्ही सुद्धा पहिला करू शकता. 5वा करायचा त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 असे पेपर सॉल्व्ह तुम्ही करू शकता. आणि ते पेपर सॉल्व्ह करत असताना बघायला गेलात तर
सिरियल ऑर्डरनीच पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मात्र तुम्ही 5वा विभाग पहिला करून नंतर सिरियलनी बनवलात तरी चालेल. मात्र 5वा केलात, नंतर दुसरा, मध्येच तिसरा असं मात्र करू नका. कारण पेपर चेक करत असताना एक्झामिनरच्या समोर कमीत कमी 200-300 कॉपीज असतात. म्हणजे तुम्ही पुढचा विचार केला पाहिजे 10च्या स्वरूपाने. आणि त्याप्रमाणे जर त्याला जर कन्फ्यूज केलात एक्झामिनरला आणि तुमचा असा स्वच्छ असा पेपर नीटनेटका नाही दिसला, तर नक्कीच त्याला हे होऊ शकतो आणि तुमच्या मार्किंग मध्ये मागे पुढे होऊ शकतं. म्हणून इझिली पेपर तुमचा बघायचा, सॉल्व्ह करायचा, छानपैकी प्रेझेंटेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सिरियल ऑर्डरनी जा. पहिला 5वा विभाग करू शकता, त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 सुद्धा करू शकता किंवा 1, 2, 3, 4, 5 असे सुद्धा करू शकता. मात्र 5व्या विभागासाठी फार तुम्ही कमी वेळ देता आणि तुम्हाला जास्त नंबर देणारा आहे. त्यामुळे तुम्ही कृपया करून असं करू नका की ह्याला वेळ कमी देता आणि म्हणून तुमचा मग पेपर सॉल्व्ह होत नाही. तर कथालेखनाचा आज आपण भाग बघणार आहोत. 5व्या प्रश्नामधील तुमच्या 80 मार्काच्या पेपरमधील क्वेश्चन आहे आणि त्याच्यातला हा 2 कृतीमधला पहिली कृती आहे कथालेखनाची. तर कथालेखन करत असताना तुम्हाला कथालेखन, मी खूप साऱ्या स्टोरी बघितलेल्या आहेत. तर कथा बीजावरून लेखन करा. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 4 वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. कथालेखन कोणत्या टाईपचं करायचं आहे ते सुद्धा आपण सविस्तर रूपात दुसऱ्या पॅराग्राफ दुसऱ्या स्क्रीनमध्ये बघणार आहोत. मात्र कथालेखन करत असताना तुम्हाला कोणती आवश्यकता लक्षात ठेवली पाहिजे? कथालेखन म्हटलं की तुमच्या डोक्यात ते पॉइंट आले पाहिजेत, रूल आले पाहिजेत, रूल लक्षात राहिले पाहिजे, मगच तुम्ही ती स्टोरी छानपैकी लिहू शकता. म्हणजे सर्व मुद्दे आणि की तुम्हाला काही मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला काय करायचं असतं, ते कथालेखन लिहायचं असतं. ते वाचायचे छानपैकी आणि त्यानुसार स्टोरी बनवायचा प्रयत्न करायचा आहे. कथेतील स्थळ, पात्रे यांना नावे द्यावीत. संपूर्ण कथा भूतकाळात लिहावी. म्हणजे जी काही तुम्ही स्टोरी लिहिणार आहात त्याला काल्पनिकरित्या तुम्ही कॅरेक्टरांना नावं दिली पाहिजेत आणि त्याच्या कोणत्या ठिकाणी ही प्लेस, म्हणजे कुठे ती गोष्ट सांगणार आहेत, कोणत्या गावची आहे, हे सर्व तुम्हाला काल्पनिक लिहायचं आहे. तिथे खरं खोटं कोणीही बघायला येत नाहीत आणि पूर्ण स्टोरी ही भूतकाळामध्येच लिहिली पाहिजे. म्हणजे गेला, होता, होती अशा प्रकारचे स्टोरीमध्ये सेंटेन्स आलं पाहिजे. ज्याप्रमाणे हिंदीमध्ये था, थी, थे लावून तुम्ही सेंटेन्स कंप्लीट करता. मोस्ट ऑफ पहिल्यांदा हिंदीचे तुम्ही विद्यार्थी आहात, तर तुम्हाला मराठी प्रॉपरली व्यवस्थित येत नाही. म्हणून ती स्टोरी पहिली वाचून घ्यायची, हिंदीमध्ये थोडी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. मग तुम्हाला कळेल की ही स्टोरी कशी बनवायची आहे. मग तुम्ही ती मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. काही शब्दांचे अर्थ कळत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारं रॅपिड रिडिंग केलं पाहिजे. मोठ्याने लाऊडली सगळी पुस्तकं जे काही मराठीतून तुम्हाला मिळेल ते वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. न्यूज बघण्याचा प्रयत्न करा. मग तुमची नक्कीच हे व्होकॅब्युलरी वाढेल आणि तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ कळतील आणि तुम्ही सेंटेन्स बनवायचा प्रयत्न कराल. दुसरं आहे की कथालेखन लिहित असताना कमीत कमी पॅराग्राफ मांडावेत आणि पॅराग्राफनुसार 5 कमीत कमी पॅराग्राफ असणे गरजेचं आहे. स्टोरी भूतकाळामध्ये लिहायची आहे. स्टोरी लिहायला प्रयत्न करता तुम्ही 3-4 पॅराग्राफ मध्ये स्टोरी बनवता आणि त्या स्टोरीला कोणत्याही प्रकारचं नाव देत नाही. त्या स्टोरीचं मॉरल कोणतं आहे ते तुम्ही लिहित नाही. या दोन्ही गोष्टी लिहिल्यात नाही तर तिथेच तुमचे 2 मार्क्स कट होतात. म्हणजे प्रत्येक स्टेप वाईज स्टोरी लेखनामध्ये नावं दिलेली असतात. पहिलं आहे ते कशासाठी नाव तुम्हाला द्यायचं आहे, स्टोरीला नाव पहिल्यांदा दिलं पाहिजे. बिना नावाची स्टोरी कधीही कोणी ऐकणार नाही, ना तुम्ही ऐकली आहे ना तुम्ही वाचणार. तुम्हाला एखादं स्टोरीचं पुस्तक दिलं आणि त्यात स्टोरीला नावच नसेल तर तुम्ही ती स्टोरी वाचाल का? बिलकुल नाही. मग ज्यावेळेस प्रश्नांची उत्तरं लिहित असताना तुम्ही स्टोरीला नावच देत नाही आणि जर तुम्ही एका शब्दाचं 1, 2, 3 शब्दांचं जर नाव दिलं तर लगेच तुम्हाला 1 मार्क्स मिळत आहे आणि एवढे मोठे पॅराग्राफ लिहून तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. म्हणजे केवढा डिफरन्स आहे बघा त्याच्यामध्ये. स्टोरीचं नाव लिहिल्यात 1 नंबर मिळाला. स्टोरी पॅराग्राफ वाईज लिहिल्यात तर तुम्हाला त्याच्यामध्ये 3 मार्क्स आहेत. मात्र ग्रामॅटिकल मिस्टेक वगैरे या सगळ्या कट केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 मार्क्स मिळतात आणि शेवटी त्या गोष्टीतून मॉरल काय मिळालं, तात्पर्य काय आहे त्या गोष्टीतून, काय तुम्ही शिकलात, क्या आपको सीख मिली उस स्टोरी से, ये सारा लिखेंगे तब आपको 1 नंबर मिल जाता है। ऐसे करके कुल मिलाकर 5 नंबर की ये स्टोरी राइटिंग है। तो स्टोरी राइटिंग करते समय ये बिल्कुल याद में रखना है कि मुझे 5 पैराग्राफ या 4 पैराग्राफ में स्टोरी लिखनी है, उसमें संवाद होने चाहिए, कैरेक्टर को नाम देने चाहिए, इस प्रकार और कहानी भूतकाल में लिखनी है। ये 3 रूल आपको याद रखने हैं। उसके बाद शीर्षक लिख देना है, स्टोरी को नाम देना है और उसके बाद तात्पर्य लिख देना है, यानी कि मॉरल स्टोरी का लिख देना है। ये 3 बातें आप लोग अच्छे से याद रखोगे तो 5 नंबर से जरूर आपको 4 नंबर मिलेंगे। और यहाँ पर कोई भी सही गलत देखने के लिए जाता नहीं है, काल्पनिक स्टोरी रहती है तो आप लोगों को यहाँ पर अच्छे से करके ये करना है।
और उसके बाद दूसरी बात ये है कि स्टोरी का समारोह अच्छा होना चाहिए। जैसे कि आप लोग मूवीज देखते हो 3 घंटे की, स्टार्टिंग कैसे रहता है, बीच में कैसे रहता है, लास्ट में कैसे एंड किया जाता है, यानी कि कुछ भी उसमें यानी कि आधी बात छोड़ दी है, ऐसी बात नहीं होनी चाहिए। लास्ट में पूरा कंप्लीट करके कंप्लीट स्टोरी करनी चाहिए। नहीं तो आधा छोड़ने के बाद आप सोचते रहेंगे कि ये स्टोरी में क्या दिया है क्या नहीं दिया है, ऐसी बात बिल्कुल नहीं होनी चाहिए। उसके बाद लास्ट का पॉइंट है कि वही शीर्षक आपको देना है। इस प्रकार से आप अगर स्टोरी लिखने की ट्राई करेंगे तो आपको जरूर इसके बारे में अच्छे नंबर, 5 में से 5 नंबर मिल सकते हैं। उसके बाद स्टोरी राइटिंग में आपको कुल मिलाकर इस टाइप से प्रकार के आपको ये स्टोरी लिखने के लिए आ सकती है। यानी कि 4 टाइप्स दिए हैं, तो वो 4 टाइप कौन कौन से है? पहला टाइप यही दिया है कि आपको आधी स्टोरी ऑलरेडी दी जाती है, उसके आगे आपको कल्पना करके स्टोरी लिखनी रहती है। कथा बीज मतलब आधी स्टोरी दी है, आपको उसके बारे में सोचना है आगे और आपकी स्टोरी बनानी है। दूसरा प्रकार कौन सा है कि आपको शीर्षक यानी कि कोई भी एक थॉट दिया जाता है, एक सुविचार की तरह दिया जाता है और उसके बारे में आपको पूरी स्टोरी बनानी रहती है। जैसे कि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, इस प्रकार से आपको बता दिया है और उसके बारे में आपको स्टोरी बनानी है। प्रयत्नांती परमेश्वर यानी कि केल्यानंतर आपल्याला छानपैकी त्याचं फळ मिळतं, ये आपको उस स्टोरी से बताना है। ये इस स्टोरी को ऑलरेडी नाम दिया रहता है प्रयत्नांती परमेश्वर, आपको इस स्टोरी को नाम नहीं देना है, आपको खाली लिखना है और लास्ट में उससे आपने क्या सीखा है वो लिख देना है। नेक्स्ट तीसरा प्रकार है दिलेल्या शब्दावरून कथालेखन करा। यानी कि आपको ऑलरेडी 3 4 5 शब्द दिए जाएंगे और उस शब्दों के माध्यम से आपको स्टोरी कंप्लीट करनी रहती है। जैसे कि मैत्री, दफ्तर, गृहपाठ, रास्ता, यानी कि 4 शब्द दिए हैं, 4 शब्दों को लेकर आपको बड़ी सी स्टोरी बनानी है। यानी की मैत्री, 1 2 मैत्रिणींची नावं सांगा, त्या छान मैत्री मैत्री होती त्या दोघींची, 8वीच्या वर्गात शिकत होत्या, कोणत्या गावात राहत होत्या, यानी की मुंबईमधील गोरेगाव मध्ये राहत होत्या, असं लिहिलं तरी चालू शकतं किंवा एखाद्या गावाचं नाव लिहू शकता की त्या ठिकाणी त्या राहत होत्या आणि रोज त्या एकत्र शाळेत जात असेल। एक दिवस त्यांनी काय केला होता, ग्रहपाठ म्हणजे होमवर्क कंप्लीट केला नव्हता आणि मग त्यांनी काय केलं, एकत्र दोघी जणी मैत्रिणी घरात बसल्या, अभ्यास करत बसल्या आणि त्यांना वेळेचे भानच राहिले नाही की आपलं अभ्यास करण्यामध्ये किती वेळ गेला आहे। अशा प्रकारची स्टोरी तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते शाळेत निघण्यासाठी जातात तर काय रस्ता त्यांनी दिलेला आहे, मग रस्त्यावरती अशी कोणतीतरी काल्पनिक गोष्ट झाली आहे असं समजायचं। म्हणजे रस्त्यामध्ये जात असताना मोठा त्यांना अपघात दिसला आणि त्या अपघातामध्ये खूप सारे लोक इंजर्ड झाले, म्हणजे त्यांना खूप साऱ्या लोकांना लागलं होतं। अपघात मतलब ऍक्सिडेंट, आणि त्याच्यामध्ये लागलं होतं। मग ह्या 2 मैत्रिणींनी आपल्या स्वतःच्या शाळेच्या बॅगा साईडला ठेवल्या आणि त्यांना मदत करण्यासाठी गेल्या आणि त्याच्यामध्येच त्यांचा वेळ गेला आणि वेळ निघून जाता जाता संध्याकाळचे 4 वाजले होते, शाळा सुटण्याची वेळ आली होती। तरी त्या धावत धावत शाळेत गेल्या आणि शाळेत गेल्यानंतर त्यांना बाईनी बाहेर उभं केलं आणि विचारलं की तुम्ही एवढा वेळ का आला नव्हता। त्यांच्या पॅरेंट्सला बोलवण्यात आलं, मात्र पॅरेंट्सला बोलवायच्या आधीच त्यांच्या पॅरेंट्सला ही गोष्ट कळाली होती की असं या 2 मैत्रिणींनी खूप साऱ्या लोकांना मदत केलेली होती, कारण अपघातामध्ये खूप साऱ्या लोकांना लागलं होतं आणि ह्या 2 मैत्रिणींनी मदत केली आणि पोलिसांना सुद्धा इन्फॉर्म करून सांगितलं होतं। अशी तुम्ही काल्पनिक गोष्ट बनवायची आहे आणि त्यातून शेवटी तुम्ही असंच लिहायचं की काहीतरी चांगलं घडलेलं आहे आणि ह्या गोष्टीतून तात्पर्य एकच मिळतं की आपण प्रत्येक जणाने प्रसंगावधान बघून संवेदनशील राहून मदत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। मदत करायची म्हणजे आपलं सगळं सोडून मदत करायची गरज नाही, की आपलं जे काम आहे ते करत करत तुम्ही मदत करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं बनलं पाहिजे। अशा ठिकाणी मदत केलात की तुम्हाला पॉसिबल आहे आणि त्या ठिकाणी केलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो। अशा प्रकारचे हे 4 शब्द दिलेले आहेत आणि या 4 शब्दांवरून तुम्हाला स्टोरी बनवायची आहे। म्हणजे प्रत्येक आता वर्गामध्ये 30 विद्यार्थी असतील आणि 30 विद्यार्थ्यांना ही गोष्ट लिहून दिली तर 30 विद्यार्थ्यांच्या 30 गोष्टी तयार झाल्या पाहिजेत। सेमच गोष्ट लिहिण्याची गरज नाही। म्हणजे ह्यांनी अपघाताचं वर्णन दिलं, तुम्ही दुसरं वर्णन देऊ शकता। जशा प्रकारे रस्त्यामध्ये त्यांना एखादा कुत्रा दिसला आणि तो कुत्रा कोणाचा तरी पाळीव होता, तो त्यांच्या मागून मागून येत होता, त्याला भूक लागली होती म्हणून त्याला खाण्यासाठी दिलं आणि असं सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्टोरी बनवू शकता। म्हणून त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येकाची स्टोरी ही वेगवेगळी दिसली पाहिजे, म्हणजे वर्गामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे। म्हणजे एकाने स्टोरी जशी बनवली आहे तशी दुसऱ्याची स्टोरी बिलकुल नको आहे। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना असंच वाटतं की ह्याने असं लिहिलं तर मी सुद्धा तसंच लिहिलं पाहिजे, मात्र तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचा
सिलेबस बनवलेला आहे की प्रत्येकाचं उत्तर वेगळं काहीतरी हवं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला छानपैकी मार्क्स मिळवण्याची गरज आहे. म्हणजे बघा, काही प्रश्न मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये स्वमताचे प्रश्न दिले आहेत. त्या स्वमताच्या प्रश्नामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर गाईडमध्ये किंवा पुस्तकातील वाचून तशीच्या तशी उत्तरं बिलकुल लिहायची नाहीत. प्रत्येकाचं थिंकिंग, प्रत्येकाचं वेगवेगळ्या कल्पना करायची विचारशक्ती वेगळी आहे आणि ती तुम्ही तिथे मांडता आली पाहिजे, ती तुम्हाला तिथे सांगता आली पाहिजे. मग त्या आधारेच तुम्हाला तिथे मार्किंग छानपैकी होऊ शकतं. तुम्ही लहानपणापासून गोष्ट ऐकत आलात आहेत बघा, तर कावळ्याची आणखीन ह्याची मटका म्हणजे पाणी मिळवण्यासाठी तू पोहा म्हणजेच विहिरीचं पाणी त्या मटक्यामध्ये साठवलेलं असतं आणि त्यामध्ये एक छोटी तो दगड टाकतो, स्टोन टाकतो आणि ते पाणी पित असतो. ही तुम्ही लहानपणापासून गोष्ट मिळवली, बघितलेली आहे, ऐकलेली आहे. मात्र त्याच्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी करायची असेल, मी तुम्हाला सांगितली 30 विद्यार्थ्यांच्या 30 गोष्टी झाली पाहिजेत. मग कोणीतरी युक्ती लढवेल की मला अशी स्टोरी नाही बनवायची की कावळ्याने त्याच्यामध्ये स्टोन टाकले, दगड टाकले आणि मगच तो पाणी प्यायला. तर मी त्याच्यामध्ये वेगळं काय करेन की कावळ्याला खूप सारी तहान लागली होती. त्याला मटक्यामध्ये पाणी दिसलं आणि मग ते पाणी पिण्यासाठी त्याने काय केलं, इकडे तिकडे धाव केली. तर रस्त्यावरती त्याला काय मिळालं, एक स्ट्रॉ मिळाली. कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये स्ट्रॉ मिळाली डब्यामध्ये आणि ती तो स्ट्रॉ घेऊन येतो आणि स्ट्रॉने पाणी पितो. म्हणजे हे एक नवीन थॉट, ही एक नवीन कल्पना. अशा स्टोरी बनवल्या पाहिजेत. जशा तुम्ही लहानपणापासून वाचत आलात आहात, त्या स्टोरी तुम्हाला बिलकुल बनवायच्या नाहीत. तुम्ही काल्पनिक स्टोरी करायची आहे. दुसरी सुद्धा त्याचप्रमाणे एक गोष्ट आहे की कासव आणि ससा म्हणजे रॅबिट आणि टॉर्टॉइस. तुम्ही ती गोष्ट ऐकली आहे लहानपणापासून. तर शर्यत दोघांची चालते, रेसिंग सुरू रहता है आणि त्या रेसिंग मध्ये कोण जिंकत असतं, टॉर्टॉइस म्हणजे कछवा आहे तो जिंकत असतो. मात्र ह्या स्टोरीमध्ये जर तुम्हाला वेगळं करायचं असेल तर तुम्ही काल्पनिकरित्या काय करू शकता, तुम्हाला कोणाला जिंकवायचं आहे की ह्याला जिंकवायचं आहे, कासवाला जिंकवायचं आहे. ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला रॅबिटला म्हणजे सस्याला जिंकवायचं नाही, खरगोश काकू नहीं जीता नहीं, तो आपको स्टोरी काल्पनिक तैयार करनी है. तुम्हें क्या ये लोग क्या करते हैं, ऐसी काल्पनिक कल्पना करायची आहे की एक दिवस सगळ्या सशांनी काय केलं, मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये ठरवलं की आपण प्रत्येक वर्षी आपल्याला लहान मोठ्यांना ज्यावेळेस काल्पनिक स्टोरी बताई जाती है तो हम लोग हारते हुए दिखाई देते हैं, अभी हमें इस बार जीतना है. तर त्यांच्यातीलच एक म्हातारा जो ससा असतो, रॅबिट असतो, तो काय करतो, मीटिंग घेतो आणि तो सांगतो की आपण ह्यावेळेस काहीतरी युक्ती करूया आणि ह्यावेळेस ज्यावेळेस शर्यत लावली जाईल त्यावेळेस आपण काय करूया, जिंकूया. मग ती जिंकण्यासाठी मला काय केलं पाहिजे, ते युक्ती काढतात की दोन ससे ट्विन्स असतात म्हणजे जुडवा असतात, त्यातील दोन ससे जुडवे असल्यामुळे त्यांनी ठरवलं जातं की आपण ह्यावेळेस ज्यावेळेस शर्यत लावू त्यावेळेस ज्या ठिकाणावरून शर्यत सुरू होणार त्या ठिकाणी एका सशाने सुरुवात करायची आणि ज्या ठिकाणी आपण जिंकणार आहोत त्या ठिकाणी दुसऱ्या ससाने जाऊन काय करायचंय, लपून बसायचंय. ससा म्हणजे खरगोश. दुसरा ससा काय करणार आहे, तिथे लपून बसणार आहे. म्हणजे कोण जिंकणार, ससाच जिंकणार. कारण एक ससा ऑलरेडी तिथे जाऊन पोहोचलेला आहे. जिथपर्यंत शर्यत तुमची आहे, जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत हे केलेलं आहे आणि ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. म्हणजे जंगलातील सर्व प्राणी एकत्र येतात, मीटिंग घेतात आणि ते ठरवतात कोणत्या ठिकाणी शर्यत सुरू होणार आहे. आणि ज्या दिवशी शर्यत सुरू होणार असतात त्या दिवशी कासव आणि ससा हे दोघं जण सुरू करतात आणि मात्र जिंकायच्या वेळी कासव आपलं हळूहळू जात असतं आणि ऑलरेडी एक ससा तिथे शर्यतीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन उभा राहिलेला असतो. मग हा ससा थोडा वेळ चालतो आणि कुठेतरी गवत खाण्यासाठी जंगलामध्ये लपून राहतो आणि ते खाऊन तिथेच झोपतो. यानी कि जो रैबिट रहता है उसको वही आदत रहती है फटाफट भागने का, यानी कि फास्ट वो भागते हैं, आपको पता ही है. और बाद में क्या करते हैं, कहीं पर खा पी कर आराम से सो जाते हैं. इस प्रकार से तो सुद्धा ससा काय करतो त्याचप्रमाणे ठरवतो आणि दुसरा ससा ऑलरेडी तिथे गेलेला असतो आणि कासव आपलं हळूहळू त्या शर्यतीप्रमाणे चालत असताना शेवटी जिंकतं कोण, ससा जिंकतो. कारण त्यांनी ट्विन्स यानी की जुडवा ससांना तिथे उभं केलेलं असतं. त्यामुळे तो ससा ऑलरेडी तिथे जिंकलेला असं सगळ्यांना दाखवलं जातं. आणि एवढ्या वर्षापासून आपण जी स्टोरी सांगत आलो की कासव काय करत आहे, हरलेला आहे आणि त्या स्टोरीमध्ये वेगळं काहीतरी आपण दाखवलं की ससा जिंकलेला आहे. अशा प्रकारच्या तुमच्या प्रत्येकाची स्टोरी वेगळी काहीतरी असली पाहिजे. म्हणजे सेम टू सेम स्टोरी बनवा असं बिलकुल नाही. तर प्रत्येकाचं क्रिएशन वेगळं तिथे दिसून आलं पाहिजे. अशा प्रकारच्या इथे स्टोरी आहेत.
बनवायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर बघा चौथा प्रकार दिलेला आहे, मुद्द्यावरून स्टोरी लिहा. म्हणजे एक राजा, त्याची प्रजा आळशी होते, त्यांना उद्योगी बनवण्यासाठी या राजा युक्ती करतो. रस्त्याच्या मधोमध मोठा दगड टाकतो. त्याच्या खाली सोन्याची नाणी असलेली पिशवी ठेवतो. अनेक लोक जातात पण दगड उचलत नाहीत. एक गरीब माणूस तो उचलतो. पिशवीत सोन्याची नाणी त्याला मिळतात. लोकांना हे कळते, ते उद्योगी बनतात. तात्पर्य यानी कि इस प्रकार से स्टोरी दी है। इस स्टोरी में आप लोग क्या करते हो, फिलिंग द ब्लैंक्स की तरह, रिकाम्या जागा की तरह आप लोग यहाँ पर एक राजा होता, त्याची प्रजा आळशी होती, मग त्याने काय केलं, ऐसे फिलिंग द ब्लैंक्स की तरह एक एक शब्द केवल डालते हो, ऐसे बिल्कुल करना है नहीं। अभी एक राजा, यही शब्द के आप लोग कितने सारे वाक्य बना सकते हो। जैसे की रामपूर नावाचं गाव होतं, त्या गावामध्ये इंद्रपूर नावाचा एक राजा होता, अशी स्टोरी तुम्ही बनवू शकता। आणि त्या राजाची प्रजा ही खूप आळशी होती, तिथे लोक काम करत नसत, कारण खूप सारे त्या गावामध्ये समृद्धी होती, राजा खूप सारा प्रेमळ होता, त्यामुळे त्याचा फायदा लोक घेत होते। इस प्रकार से आप काल्पनिक स्टोरी एक ही वाक्य के यानी कि एक राजा, इसके ही आप 4-5 सेंटेंस बना सकते हो। आपको मैंने बता दिया है कि आपको हर कैरेक्टर का नाम देना है, हर प्लेस का नाम देना है। उस टाइप से आप अगर अगर करना सोचोगे तो आपको इसमें भी अच्छे से नंबर मिल सकते हैं, और या 4 या 5 पैराग्राफ की आपकी स्टोरी बन सकती है। ऑलरेडी यहाँ पर मैंने बहुत सारी स्टोरियों की स्क्रीन आपको आपके लिए बनाकर रखा है प्रेजेंटेशन, तो उसमें से आप देख सकते हो कि स्टोरी राइटिंग में कथा बीज का जो पहला प्रकार है, यानी कि 4 टाइप के आपको कथा लेखन के प्रकार है। आपको कोई भी एक टाइप का परीक्षा में प्रकार आ सकता है, जैसे कि कथा बीज के अनुसार। उसके बाद मैंने बताया कि आपको क्या दिया जाएगा, आधी स्टोरी दी रहती है, मतलब कथा बीज रहता है। उसके बाद मैंने बता दिया है कि आपको शब्द दिए जाएंगे, शब्दों के जरिए आपको स्टोरी लिखने हैं। मुद्दे दिए जाएंगे, मुद्दों के आधार पर आपको स्टोरी लिखनी है। इस टाइप से आप उन प्रश्नों के उत्तर कर सकते हो। तो प्रसंगावधान यानी कि यहाँ पर आधी स्टोरी दी जाती है, आगे आपको कंप्लीट करनी रहती है, तो उस स्टोरी को आपको केवल नाम दोगे। जो स्टोरी दी है वो वैसे की वैसे नहीं लिखनी है, आपको उसके आगे उसका उत्तर करना है। यानी की जैसे की जंगलात 2 प्राणी होते, चांगले मित्र, त्यांची एका प्राण्याशी बायकोला नवऱ्याच्या मित्राची काळीच खाण्याची इच्छा झाली। तो प्राणी आपल्या मित्राला मारण्याची योजना आखतो। दूसरा प्राणी युक्तीने स्वतःची सुटका करून घेतो। युक्ति मतलब क्या करना, आइडियाज करना है। आइडिया कुछ तो उसने निकाली है, यानी कि जंगलातील 2 प्राणी, यानी कि कोई भी 2 प्राणी लेना है, उनके बारे में आपको स्टोरी बनाना है। वो दोनों अच्छे से मित्र है, लेकिन एक मित्र है, उसकी बीवी को उसका ये खाना है, कलेजा खाना है, यानी कि काळीज खायचंय। मग ते काळीज खाल्ल्यानंतर तो जिवंत राहू शकतो का मित्र? बिलकुल नाही, मरून जाणार तो मित्र। म्हणून त्यांनी असं केलं आहे की तो मित्राला, चांगली मैत्री असून सुद्धा आपल्या बायकोला खुश करण्यासाठी तो मित्राचा प्राण देण्याला तयार होतो, की मित्राला मारण्याची युक्ती तो करतो। आणि मग त्याच्यातून सुटका करण्यासाठी तो मित्र सुद्धा हुशार असला पाहिजे। मग तो कशी सुटका करतो, ये बारे में यहाँ पर स्टोरी में बता दिया है। तो प्रसंगावधान यानी कि उस स्टोरी को उन्होंने नाम दिया है कि प्रसंगावधान। उन्होंने बता दिया है की जंगलातील 2 प्राणी, हे ते सांगत असताना त्यांनी सांगितलंय की एका तलावाच्या काठावर एका जांभळाचे झाड होते। एक माकड रोज त्या झाडावर जाई, यानी कि स्टोरी देखो कैसे स्टार्ट की है। खूप जांभळ खाई, झाडाजवळच्या तलावात एक मगर राहत होते। तो तलावात जांभळे टाकली, मगराने जांभळे खाल्ली, ती मधुर जांभळे मगराला खूप आवडली। माकड त्याला रोज जांभळे देऊ लागला। हळूहळू त्याची मैत्री झाली, तो रोज गप्पा गोष्टी करू लागला। म्हणजे छोटे छोटे वाक्य बनवले आहेत, वाक्य बनवल्यानंतर मध्येच फुल स्टॉप दिला आहे, आणि ही स्टोरी काल्पनिक असली तरी एकामेकाशी संवाद दोघं बोलत आहेत असं दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे। बघा, सगळ्या विरामचिन्हांचा सुद्धा उपयोग इथे केलेला दिसत आहे। एकदा मगराने, मगर मतलब मगरीन जो पानी में रहती है, क्रोकोडाइल, उसके बारे में बता दिया है। एकदा मगराने मगरीला खूप जांभळे आणून दिली, तिला जांभळे खूप आवडली। ते मगरला म्हणाले, माकड रोज जांभळे खाते, जांभळे इतकी मधुर आहेत की त्याचे काळीज किती मधुर असेल, मला त्याचे काळीज आणून द्या। मगर विचारात पडला, हे कसं शक्य आहे, काळीज आणायचे तर त्याला ठार मारावे लागेल, तो तर मित्र आहे, त्याला कसे मारणार, ते क्वेश्चन मार्क। पण मगरीने हट्टच धरला। मगराचा नाईलाज झाला, पण माकडाला मारणार कसे, त्याने एक युक्ती करायचे ठरवले। तो माकडाकडे गेला, त्याने माकडाला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले। माकडाला आनंद झाला, ते मगराच्या पाठीवर बसले। काठावरून दूर गेल्यावर मगर माकडाला म्हणाला, तू माझा मित्र आहेस
म्हणून तुला सत्य सांगतो. मी तुला आता ठार मारणार आहे. माझ्या बायकोला तुझे काळीज हवे आहे. माकड घाबरले. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. तो मगराला म्हणाला, अरे मित्रा, हे आधी नाही का सांगायचे? मी माझे काळीज त्या झाडावर ठेवले आहे. चल आत्ताच आपण ते घेऊन येऊ. मगर माकडाला घेऊन काठावर आला. काठावर येताच माकडाने पटकन उडी मारली आणि ते झरझर झाडावर चढले. झाडावरून मगराला म्हणाले, तू मित्र नाहीस, तू विश्वासघातकी आहेस, चालता हो। यानी कि इस प्रकार यहाँ पर स्टोरी उन्होंने कंप्लीट की है। मतलब यहाँ पर उन्होंने क्या बता दिया है, स्टोरी लिहित असताना सुरू पण केली आणि त्याचा शेवट सुद्धा केला आहे, स्टोरीला नाव दिलं आहे। स्टोरीमध्ये पूर्ण विरामचिन्हांचा सुद्धा उपयोग केला आहे, म्हणजे पूर्ण विराम, स्वल्प विराम, डबल इन्व्हर्टेड कॉमा ह्या विरामचिन्हांचा सुद्धा उपयोग केला आहे आणि संवाद एकामेकांशी बोलताना सुद्धा दाखवले आहेत। म्हणजे अशा प्रकारची तुम्ही प्रसंगावधानाची स्टोरी लिहू शकता। त्याच्यानंतर तर दुसरा जर तुम्ही स्टोरी रायटिंग मध्ये बघायला गेला तर दुसरी स्टोरी आहे, ती तुम्हाला मी सांगितलं की शीर्षकावरून म्हणजे तुम्हाला एक सुविचार किंवा एक थॉट दिलं जातं आणि त्याच्यावरून तुम्हाला स्टोरी लिहायची असते। तर ती स्टोरी सुद्धा तुम्ही एक बघा स्क्रीनवर आणि ह्या सगळ्या गोष्टींचे स्क्रीनशॉट घ्या, छानपैकी निबंधाच्या वहीमध्ये लिहा, छानपैकी प्रोजेक्ट फाईल मध्ये बनवून ठेवा। हे नेक्स्ट इयरला सुद्धा तुम्हाला कामाला येणार आहे। तुमच्या शाळेतल्या सुद्धा शिक्षकांनी तुम्हाला दिलेलेच असतील स्टोरी किंवा निबंध, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन मेसेज शेअर करा आणि नंतर छानपैकी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ते लिहून काढा। आता बघा इथे अंधश्रद्धा सोडा, विज्ञाननिष्ठ व्हा, अशा प्रकारचं तुम्हाला एकाच लाईनीमध्ये एकच सुविचार दिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला इथे स्टोरी बनवायची आहे। तर बघा इथे कशी स्टोरी त्यांनी तयार केली आहे। सकाळची वेळ होती, नदीकाठी काही लोक जमले होते, वातावरण गंभीर होते, सर्वत्र शोकभावना पसरली होती। त्या लोकांकडे पाहताच कळत होते गावात कोणाचा तरी मृत्यू घडला होता। मृत्यूनंतर 10व्याच्या दिवशी विधू चालू होते। न्हावी वारसदारांचे केस उतरवत होता। एका पत्राळीवर भाताचे 4 गोळे ठेवले होते। तेवढ्यात एका म्हातारा माणूस आला, पोशाख भिकाऱ्यासारखा दिसत होता, काळा सावळा दाढी वाढलेली। तो भटजींकडे गेला, गयावया करू लागला। 2 दिवस उपाशी होता, पत्रावळीतील भाताचे गोळे मागत होता। भटजी भडकले, तरी समजून तो त्या माणसाशी सांगू लागले, ते भाताचे गोळे पिंडदानासाठी आहेत, ते मृत माणसाच्या आत्म्यासाठी आहेत। त्याचा आत्मा स्वर्गात जाईल। त्या भुकेल्या माणसाने विचारले, स्वर्ग कुठे आहे? खूप दूर आहे, भटजी उत्तरले। तरीही तो भाताचा गोळा मागत राहिला। लोकांनी त्याला हकलवले, तो जरा पुढे गेला, नदीत गेला, ओंजळीत पाणी घेतले आणि नदी बाहेर फेकले, पुन्हा ओंजळीत पाणी घेतले आणि नदी बाहेर फेकले। लोक त्याच्याकडे पाहत होते, लोकांनी हा वेडेपणा वाटला। लोकांनी त्याला विचारले, तू असे का करत आहे? तर त्याने काय उत्तर दिलं आहे बघा, माझ्या शेतात पाणी देतोय। तो म्हणाला, लोकांनी विचारले, तुझे शेत कुठे आहे? तो म्हणाला, दूर अमरावतीस आहे। इथून इतक्या दूर पाणी कसे पोहोचणार? अरे वेड्यानो, इथून स्वर्गात भाताचा गोळा जातो तर पाणी का नाही पोहोचणार? लोक चकित झाले, त्यांना कळले की ही असामान्य व्यक्ती नाही तर ते गाडगे महाराज होते। लोकांनी लोटांगण घातले। गाडगे महाराज म्हणाले, डोळे उघडा, अंधश्रद्धा सोडा आणि विज्ञाननिष्ठ व्हा। म्हणजे तात्पर्य या गोष्टीतून हेच सांगितलं आहे की तुम्ही संत गाडगे महाराज, आपने पढ़ा होगा उनके बारे में, वो उन्होंने स्वच्छता निर्मूलन के बारे में बहुत सारा काम किया है, गांव गांव में जाकर साफ सफाई के लिए लोगों को बता दिया है। तो उनके बारे में उनकी ये स्टोरी है, तो उन्होंने क्या बता दिया है, विज्ञान निष्ठा, यानी कि हमें अंधश्रद्धाओं को छोड़ देना है और विज्ञानवादी बनना है। जैसे कि हमारे घर में भी बहुत सारी अंधश्रद्धाएं हम लोग उनका यूज करते हैं, जैसे कि अमावस्या है तो बाहर नहीं निकलना है, अगर ग्रहण हो जाते हैं तो ग्रहण में क्या खाना नहीं खाना है, भगवान की पूजा अर्चा नहीं करनी है। इस प्रकार से बहुत सारे नियमों का पालन हम लोग भी करते हैं, तो उनको छोड़ देना है और हमें क्या करना है, विज्ञान निष्ठ बनना है। जो सही है उसका ही हमें ये करना है और उसी तरफ से हमें जाना है। तो यहाँ पर उन्हें बता दिया कि अंधश्रद्धा सोडा आणि विज्ञान नष्ट हुआ, यानी कि ये स्टोरी उन्होंने कैसे बनाई, देखो यहाँ पर स्टार्ट कैसे किया, एंड कैसे किया, ये सारी बातें आपको ध्यान में देकर अशा प्रकारची तुम्हाला स्टोरी छानपैकी बनवायची आहे आणि मग तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये 5 पैकी 4 मार्क्स, 5 मार्क्स मिळू शकतात। त्याच्यानंतर दुसरी स्टोरीचा तिसरा प्रकार आहे, तो काय दिलेले असतात तुम्हाला, शब्द दिलेले असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला स्टोरी तयार करायची आहे। तर इथे तुझं सुद्धा त्यांनी धूर्त मैत्री नावाचे शब्द दिलेले आहेत बघा। त्यांनी सांगितलेलं आहे की वाघीण, पिल्ले, बकरी, दूध, मैत्री, खेकडा,
पगड़ा आणि चावा, ये सारे शब्द लेकर आपको एक स्टोरी काल्पनिक बनानी है। तो मैंने बता दिया है कि क्लास में जितने बच्चे रहेंगे उतनी हर किसी की क्रिएटिविटी अलग होनी चाहिए। प्रत्येक जण वेगळं काहीतरी त्या स्टोरीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करेल अशी स्टोरी लावली पाहिजे। ह्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक स्टोरी दाखवलेली आहे। ती स्टोरी बघा प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला दिसत आहे, याचा सुद्धा छानपैकी स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर तुम्ही छानपैकी ही स्टोरी जशीच्या तशी तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करू शकता। तर या स्टोरीला सगळ्यात प्रथम त्यांनी काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे धूर्त मैत्री। लगेच तुम्हाला 1 मार्क्स मिळून जातो। नंतर तुम्ही 3 पॅराग्राफ मध्ये लिहिलात की त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातात आणि त्याच्यानंतर स्टोरी मध्ये लास्टला तुम्ही तात्पर्य लिहित असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्क मिळतो। अशा प्रकारे कमीत कमी 5 मार्काच्या स्टोरी मध्ये तुम्हाला 4 मार्क्स तर तुम्हाला आरामात मिळू शकतात। मात्र तुम्हाला ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत। स्टोरीला नाव लिहित नाही, स्टोरीतून काय सीख मिळाली आहे, तात्पर्य काय आहे ते लिहित नाही आणि फक्त पॅराग्राफ लिहिता आणि स्टोरी सोडून देता, असं बिलकुल करू नका। स्टोरी लिहित असताना प्रसंगावधान राखून तुम्हाला सुरुवात केली पाहिजे। संवाद हे बोललेले तुम्हाला दिसले पाहिजेत, कॅरेक्टरांची नावं लिहिली पाहिजेत, पात्र कोण कोण आहे, तिथे वाघीण दिलेले आहे, त्याच्यानंतर बकरी दिलेली आहे, त्याच्यानंतर खेकडा यानी कि क्रॅब, त्याच्यानंतर बगळा, ये सारे कैरेक्टर लेकर आपको उनकी दोस्ती भी दिखानी है, स्टोरी भी बनानी है। तो यहाँ पर देखो किस प्रकार से स्टोरी दी है। एक वाघीण होती, तिला 4 पिल्ले होती, ती पिल्लांसाठी काही खाणे आणायला दूरवर गेली, तेवढ्यात वादळ झाले, वाघिणीला उशीर झाला, इकडे पिल्लांना भूक लागली होती, ते भुकेमुळे रडू लागले। एक बकरी रडण्याचा आवाज ऐकत होती, ती गुहेत गेली, तिला रडणारी पिल्ली दिसली, तिने त्यांना दूध पाजले, ती पिल्लांशी खेळली, पिले आनंदाने आनंदित झाली। बऱ्याच वेळाने वाघीण आली, बकरी घाबरली, पण पिल्लांनी सर्व हकीकत तिला सांगितली। वाघिणीला आनंद झाला, ती बकरीला म्हणाली, तू आजपासून माझी मैत्रीण, जंगलात कुठे जा, तुला कोणीही त्रास देणार नाही। तेव्हापासून बकरी वाघिणीबरोबर फिरू लागली, कधी कधी बकरी वाघिणीच्या पाठीवर बसे। सगळे प्राणी चकित झाले, यानी कि इन दोनों की दोस्ती बनी है। एक्चुअली बकरी और वाघिन इन दोनों का कभी जमता नहीं, क्योंकि बकरी को खाने के लिए वाघिन हर समय तैयार रहती है, क्योंकि उनके मांस से ही वो लोग जीत लेते हैं। यानी कि हर प्राणी एक दूसरे के ऊपर डिपेंड है। जंगल में वही दिखाई देता है, एक प्राणी दूसरे को खाता है, दूसरा तीसरे को खाता है, यानी कि इसी रोटेट से वो लोग अपना पेट भर देते हैं। यहाँ पर उन्होंने वही बताया है। लेकिन ह्या दोघांची मैत्री खूप छान होती, यानी कि बकरी आणि वाघीण हे दोघ जण जंगलातून एकमेकाच्या सोबत फिरत असत, हे सगळे बाकीचे प्राणी बघत होते। तर बगळ्याने देखो, एका बगळ्याने हे पाहिले, त्याने ठरवले आपणही इतरांना मदत करायची। त्यांना खेकडा दिसला, तो खेकडा म्हणाला, इथले सगळे प्राणी संपावर आहेत, तू मरून जाशील, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला सरोवरात नेतो, तेथे तू आनंदात राहा। खेकडाने कबूल झाला, वेगळ्या खेकड्याजवळ गेला, खेकड्याने बगळ्याशी पाय पकडला, तो जोरात चावला, बगळ्याचे एक बोटच तुटले, त्याला खूप वेदना झाल्या, बगळ्याला दुःख झाले, तो बकरीकडे गेला, त्याने सर्व हकीकत सांगितली। बकरी म्हणाली, दुष्ट माणसे दुष्टपणाने वागतात, म्हणून दुष्ट कोण हे आधी ओळखले पाहिजे, चांगल्या माणसांची मदत केली पाहिजे। यानी कि यहाँ पर उन्होंने बता दिया है कि जी बकरी आहे तिचं बघून बगळ्याला सुद्धा वाटतं की आपण सुद्धा कोणाला तरी मदत केली पाहिजे। मात्र हम लोग जिसको हेल्प करना चाहते हैं, जिसको मदद करना चाहिए, वो अच्छा व्यक्ति होना चाहिए। अगर वो खराब रहेगा, दुर्जन रहेगा, उसके अच्छे गुण नहीं रहेंगे, तो वो भी हमारे साथ उसी प्रकार से व्यवहार कर सकता है। यहाँ पर त्यांनी हेच सांगितलं आहे की बगळा काय करतो, मदत करायला जातो, तो सांगतो की तुझं जे पाणी आहे ते पाणी काय आहे, मी हे करण्याचा प्रयत्न करत आहे, ते पाणी संपणार आहे आणि ते पाणी संपणार म्हणून मी तुला काय करतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहे। आणि ते नेत असताना खेकडा काय करतो, आपल्या सवयीप्रमाणे त्याला चावा घेतो, उसको काट लेता है बगड़े को, और काटने के बाद उसको बहुत पेन हो जाता है। फिर वो बकरी के पास जाकर बोलता है, देखो मैंने इसको मदद करने का सोचा, लेकिन उसने अपना अपना गुण नहीं छोड़ा। त्यावेळेस ती बकरी सांगत असते की आपण मैत्री करत असताना चांगल्या व्यक्तीशी मैत्री केली पाहिजे, मगच त्याला त्याच्या हेल्पचा उपयोग होऊ शकतो। आपण कोणालाही मदत करायला गेलो तर त्याचा आपल्याला दुरुपयोग होऊ शकतो। म्हणून त्यांनी सांगितलं आहे की स्टोरीला जे नाव दिलेलं आहे धूर्त मैत्री, ते एक्झॅक्टली बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांवरून तुम्हाला काय करायचं आहे, याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आणि कमीत कमी 10 स्टोरी दिलेल्या आहेत,
या खूप इम्पॉर्टंट 10 स्टोरी आहेत. मोस्ट ऑफ बोर्डाच्या परीक्षेला किंवा तुमच्या 9च्या पेपरला ह्या स्टोरी रिपीट होत असतात. जर तुम्ही ह्या 10च्या 10 स्टोरी केल्यात तर 101% तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि परीक्षेमध्ये ह्या तुम्हाला लिहिण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल. हे सगळे प्रश्न आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला तयार करून दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तिथे स्क्रीनशॉट घे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला करत असताना याचा उपयोग नक्कीच तुम्हाला दिसला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की त्या स्टोरींचं तुम्हाला हे करत असताना लिहिण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला स्क्रीन शेअर केली आहेत आणि त्या स्टोरी लिहित असताना तुम्ही ह्याचाच प्रयत्न केला पाहिजे की आज जे आपण शिकलो आहोत स्टोरीला नाव दिलं पाहिजे, 5 पॅराग्राफ मध्ये स्टोरी लिहिली पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर दुसरे बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये असंच प्रश्न दिला जातो, कथा बीजावरून तयार करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहिण्यासाठी अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न दिले जातात. या प्रश्नाचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या शिक्षकांकडून तुम्ही चेक करून घ्या. एका जमीन मालकाला बांधायचे ठरवले, ते घर बांधायचे ठरवले, त्यासाठी त्याने एका जमिनीवर असलेले झाड तोडायचे ठरवले. झाडांवर पक्ष्यांचे घरटे होते, पक्ष्यांनी युक्ती केली आणि ते झाड लावले. हाच प्रश्न 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा एकदा प्रश्न आला होता. ह्या प्रश्नाची सुद्धा तुम्ही छानपैकी तयारी करा. आता फर्स्ट सेमिस्टरच्या पेपर मध्ये ज्यावेळेस 10वीचा झाला त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न नक्कीच त्यांना दिला होता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की पात्रांची नावं लिहायची आहेत, कोणाच्या एका व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या व्यक्तीने कसा प्रयत्न केला हे सगळं तुम्हाला ह्या कॅरेक्टर वाईज सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर दुसरा प्रश्न तुम्हाला कथा लेखनाचा छानपैकी प्रश्न तुम्हाला कळालाच असेल आणि त्यालाच ऑप्शन म्हणून जाहिरात लेखन असतं, तो सुद्धा आपण आज थोडासा भाग इथे बघणार आहोत. तर जाहिरात लेखन करत असताना, ऍडव्हर्टाईज करत असताना कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे हे सुद्धा तुम्हाला एक प्रश्न आहे. विज्ञापन लेखन, इसे हिंदी में कहा जाता है, हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही भाषामध्ये हा प्रश्न आहे आणि तो एका भाषेमध्ये तुम्ही शिकलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा बाकीच्या लँग्वेज मध्ये सुद्धा होऊ शकतो. तर जाहिरात तुम्ही कुठे कुठे बघत असता? मोस्ट ऑफ न्यूज पेपर मध्ये बघत असता. त्याच्यानंतर जाहिरात लेखन तुम्ही कशामध्ये बघत असता? टीव्ही मध्ये खूप साऱ्या ऍड बघत असतात. तर जाहिरात लेखनाशिवाय तुम्हाला कळणार नाही की नवीन प्रोडक्ट कोणता आहे आणि त्या तुम्हाला जाहिरात तुम्ही कशी केली पाहिजे. दीदी, आणि ती जाहिरात करत असताना तुम्ही ह्याच गोष्टीचा लक्षात घेतलं पाहिजे की ऍडव्हर्टाईज ही अट्रॅक्टिव्ह झाली पाहिजे, त्याप्रमाणेच ती आपण खरेदी करू शकतो आणि वस्तू किंवा प्रोडक्ट आपण बघू शकतो आणि त्या प्रोडक्ट प्रमाणे तुम्ही ती जाहिरात घेण्याचा प्रयत्न करता, त्याचप्रमाणे आपण सुद्धा जी अट्रॅक्टिव्ह ऍड बनवत आहोत ती बनवायचा प्रयत्न केला पाहिजे. तर ती करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे? स्थळ, वेळ, दिनांक, म्हणजे प्रोडक्ट कुठे विकले जातं, कोणतं दुकान आहे, हे सगळं तुम्ही तिथे लिहून काढलं पाहिजे आणि जाहिरात बनवत असताना कमीत कमी भाषेचा उपयोग केला पाहिजे आणि तिथे छानपैकी सुविचार किंवा छोटस गाण्या टाइप्स तुम्ही ज्याप्रमाणे ऍड बघता त्याप्रमाणेच तिथे जाहिरात ही तुम्हाला दिसली पाहिजे. आणि ती जाहिरात करत असताना ह्या सगळे तुम्ही छानपैकी पेन्सिलचा यूज करू शकता. मोठासा पहिल्यांदा स्क्वेअर करायचा आहे आणि त्या स्क्वेअर मध्येच तुम्हाला ती जाहिरात बनवायची आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅम्पलेट्स येत असतात बघा. कोणी हॉटेल बनवलं, नवीन हॉटेल टाकलं, रेस्टॉरंट टाकलं तर त्याची ऍड टाकली जाते. एखाद्याने नर्सरी स्कूल छोटस ओपन केलं, एखाद्याने दुकान ओपन केलं तर त्याच्या छोट्या छोट्या ऍड बनवलेल्या पेपर तुमच्या न्यूज पेपरमध्ये घरी येत असतात किंवा तुमच्या बाजूला कोणीही वाटत असतात. मग त्या जाहिरात तुम्ही छानपैकी वाचल्या पाहिजेत आणि त्या कशा बनवल्या आहेत हे तुम्ही बघून त्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर जाहिरात बनवत असताना तुम्हाला एक बघा, मी प्रेझेंट स्क्रीनवर केली आहे, मोठासा एक छानपैकी चौकोन काढायचा आहे आणि त्या चौकोनाला तुम्ही छानपैकी डिझाईन सुद्धा करू शकता आणि त्या डिझाईन मध्ये सुद्धा तुम्ही ती जाहिरात बनवू शकता. म्हणजे तुम्ही पूर्ण पेज वरती ती जाहिरात बनवायची आहे. तर इथे दिलेलं आहे की पुढील बातमी वाचा आणि कागदी पिशव्यांची जाहिरात तयार करा. म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय की प्लास्टिकच्या पिशव्यांवर महापालिकेची बंदी, प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या विक्रेत्यांना आणि प्लास्टिक पिशवी वळगळणाऱ्या ग्राहकांना कडक कारवाईचा इशारा. हा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे तर तुम्हाला इथे काय करायचं, ह्याची जाहिरात तयार करायची आहे. म्हणजे प्लास्टिकची पिशवी हटवा आणि पर्यावरण वाचवा, हे पहिलेच वाक्य टाकलं म्हणजे किती अट्रॅक्टिव्ह वाटतंय बघा. आणि की उत्तर लिहायचं आणि मोठासा चौकोन काढायचा, त्याला पेन्सिलने तुम्ही डिझाईन करू शकता आणि इथे तुम्हाला लिहायचं आहे की प्लास्टिक हटवा आणि पर्यावरण वाचवा.
म्हणजे तुम्हाला इथे एकच प्रयत्न करायचा आहे की त्यातून मी खूप सारं काही सांगू शकतो. तुम्ही एखाद्या छानपैकी प्लास्टिकच्या पिशवीचं चित्र काढू शकता किंवा तिथे कापडी पिशवीचं एखादं चित्र काढू शकता आणि कापड्या पिशव्यांचा उपयोग करावा असं त्या चित्रातून तुम्ही दाखवू शकता. आणि प्लास्टिकच्या पिशवीवरती असा मोठासा क्रॉस करू शकता. म्हणजे चुकीचं आहे प्लास्टिकची पिशवी यूज करणं. तर ते का चुकीचं आहे छोट्याशा शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते लिहित असताना बघा, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा, विविध प्रकारच्या विविध आकारांच्या कागदी पिशव्या, यानी कि लिखते समय भी इसी टाइप से लिखना है. आमच्याकडे मिळतील विविध प्रसंगावधान डिझायनर कागदी पिशव्या देखील आमच्याकडे मिळतील. आम्ही ऑर्डर प्रमाणे कागदी पिशव्या बनवून देतो. फक्त एक फोन करा, हव्या तशा पिशव्या घरपोच मिळवा. आपला नंबर कळवा, व्हॉट्सअपवर पहा आणि संपर्क पिशवीवाले आणि पूर्ण नंबर इथे क्रॉस करून दिलेला आहे. मात्र तुम्ही तुमचा छानपैकी नंबर लिहायचा आहे संपर्क म्हणून. त्याच्यानंतर तुमचा जर ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी लिहायचा आहे. एखाद्या पिशवीचं चित्र काढायचं आहे आणि अशा प्रकारचे अट्रॅक्टिव्ह ऍड तुम्हाला तयार करायची आहे. याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही याचं काय करा, ऍडव्हर्टाईज तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. खूप सारे ड्रॉइंग करायचे नाहीयेत. आकृती फक्त डायग्राम एकच काढायचा आहे. कागदी पिशवीचं एक चित्र काढा, सोडून द्या. तुम्हाला अशा प्रकारचे खूप सारे पिशव्यांची आता इथे तुम्हाला मी जाहिरात दाखवत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या जाहिराती सुद्धा येऊ शकतात. ज्याप्रमाणे की रक्तदान शिबिराची जाहिराती करा म्हणून येऊ शकतं किंवा एखाद्या फुलांच्या नर्सरीची जाहिरात करा म्हणून येऊ शकतं. नर्सरी म्हणजे तुम्हाला तो शब्द माहिती पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी फुलं विकली जातात. म्हणजे फुलांची जी झाडं छोटी छोटी आहेत, प्लांट जे छोटे आहेत, रोप आहेत, ते विकायसाठी बघा तुमच्याकडे एक सुद्धा फुलवाला येत असतो. त्या नर्सरीची जाहिरात तुम्हाला तयार करा. असे वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. मग तुम्ही त्या ठिकाणी एक ड्रॉइंग करायचं आहे आणि त्याप्रमाणे तिथे शब्दरचना केली पाहिजे. किंवा दुसऱ्या टाईपचा प्रश्न जाहिरात लेखनामध्ये अगदी सोपा म्हणून हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. ऑलरेडी तुम्हाला जाहिरात दिली जाते, फक्त कृती सोडवायची असते, प्रश्नांची उत्तरं करायची असतात. मग त्या ठिकाणी तुम्ही ही जाहिरात बिलकुल लिहायची नाही. तर ही जाहिरात तुम्हाला ऑलरेडी बनवून दिलेली आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे बघा, योग शिबिराची ही जाहिरात आहे. योग शिबिराची जाहिरात तयार करा. असा प्रश्न असेल तर वरती दिलेली आहे तेवढीच जाहिरात बनवायची आहे. मात्र कृती सोडवा असं सांगितलं असेल तर कृतीचे प्रश्न लिहायचे आणि त्यांची उत्तरं फक्त पेपरमध्ये लिहायची आहेत. तर बघा, व्यायामशाळेचे व्यवस्थापक, तर इथे तुम्हाला प्रश्न वाचला पाहिजे. कशी जाहिरात आहे, वाळके शक्ती व्यायामशाळा, प्रो विशाल वाळके यांची व्यायामशाळा. यानी कि ही व्यायामशाळा कोणाची आहे, योग स्कूल जो बनाया है वो किसका है, तो प्रो विशाल वाळके, ये उनका नाम वहां पर लिख देना है, उस ब्रैकेट में उसका उत्तर लिख देना है. व्यायामशाळेचे ब्रीद वाक्याचा अर्थ, यानी कि यहाँ पर अर्थ क्या बता दिया है, यानी कि उन्होंने व्यायामशाला के बारे में क्या लिखा है, ब्रीद, यानी कि उन्होंने कौन सा सेंटेंस लिखा है, तो आरोग्य हीच काय आहे, खरी धनसंपदा आहे. म्हणजे आरोग्यम धनसंपदा हे लिहिलं तरी सुद्धा तुमचं राईट उत्तर येऊ शकतं. मात्र त्यांनी ब्रीद वाक्याचा अर्थ असं लिहिलेलं आहे. फक्त ब्रीद वाक्य लिहिलं असतं तर तुम्ही लिहिलं असतं आरोग्यम धनसंपदा. अर्थ मतलब उसका मीनिंग क्या है, तो आरोग्य हीच खरी धनसंपदा, असं तुम्हाला त्या वाक्याचा मीनिंग लिहायचं आहे. त्याच्यानंतर चौथं दिले आहे जाहिरातीतून मिळणारा संदेश. त्याच्यातून तुम्हाला कोणता संदेश मिळत आहे, तो वातानुकूल प्रशस्ती जागा दाखवली आहे. तज्ञ मार्गदर्शक आहेत. म्हणजे तुम्हाला किती ब्रॅकेट दिले आहेत, फक्त 2 दिलेत म्हणून तुम्ही तिथे 2 विशेषता लिहू शकता. अजून सुद्धा तुम्ही लिहू शकता की आधुनिक सामुग्री आहे, तज्ञ प्रशिक्षक आहेत. हे जर 4 ब्रॅकेट तुम्हाला दिले असते, 4 चौकोन दिले असते, तर चारही सुद्धा तुम्ही जे स्टेअर केलेले आहेत, स्टार सारखं जे चित्र सिम्बॉल काढून दिले ते तुम्ही तिथे लिहू शकता. व्यायामशाळा बंद असण्याची वेळ, यानी की व्यायामशाळा बंद असण्याची वेळ त्यांनी सांगितलेली आहे. बंद मतलब कधी वेळ बंद असणार, सकाळी 5 ते 10 चालू आहे, तर त्याच्यानंतर बंद असण्याची वेळ त्यांनी सांगितली. तर बंद किती वेळा कितीपासून आहे, 10 ते 5 पर्यंत संध्याकाळी बंद असते, असं तुम्ही तिथे लिहिलं पाहिजे. तुम्हाला चालूचं टायमिंग दिलेलं नाही. जर तुम्हाला शाळा कधी ओपन आहे हे जर विचारलं असतं तर तुम्ही काय लिहिलं असतं, सकाळी 5 ते 10, संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत वो स्कूल ओपन रहता है, लेकिन बंद कब रहता है, तो हमें ये टाइम छोड़कर बताना चाहिए कि बंद कब है. तो हम लोग यही लिख सकते हैं कि संध्याकाळी, यानी कि सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद आहे आणि 5च्या नंतर सुरू आहे, असं तुम्ही त्या ठिकाणी वेळ लिहू शकता. किंवा 4 वाजेपर्यंत बंद आहे, 5 वाजल्यापासून सुरू आहे, असं सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकता. अशा प्रकारे ह्या प्रश्नांची उत्तरं करत असताना तुम्ही एकच गोष्ट लिहिलं पाहिजे, एकच गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, कमीत कमी शब्दामध्ये एक्झॅक्टली उत्तर लिहिणे इथे
गरजेचं आहे. किंवा जर व्यायामशाळाची तुम्हाला जर जाहिरात सांगितली असते तर इथल्या इथे तुम्ही ही व्यायामशाळेचं जे वरती दिलेलं आहे ते जसंच्या तसं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा आणि हे मोठ्या चौकोनामध्ये लिहा, म्हणजे पूर्ण पेज भरून तुमची जाहिरात दिसली पाहिजे. छानपैकी पेन्सिलने ड्रॉइंग केलं पाहिजे. पेनाचा उपयोग फक्त लिहिण्यासाठी केला पाहिजे. इथे बघा स्टार करून त्यांनी वेळ दाखवलेली आहे. तुम्ही ते ॲड्रेससाठी त्यांनी छानपैकी मध्येच एक लाईन खेचून केलं पाहिजे. वैशिष्ट्य म्हणून एक छोटे छोटे सिम्बॉल करून कशी जाहिरात बनवली आहे. अशा प्रकारे जाहिरात लेखनाचा प्रश्न 5 नंबरचा तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे करायची आहेत. आज जर बघायला गेलात तुम्ही छानपैकी सगळेजण पार्टिसिपेट झालेले आहात आणि सगळे प्रश्न दोन्ही सुद्धा प्रश्न तुम्हाला नक्कीच कळाले असेल अशी मी कल्पना करते आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि या प्रश्न उत्तरं सॉल्व्ह करा. नक्कीच त्यांचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये करण्यासाठी येऊ शकतो. तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता आणि मोस्ट ऑफ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करा. कारण पुन्हा तुमचं ऑनलाईन सेशन छानपैकी सुरू झालेलं आहे. शाळांमध्ये ऑफलाईन आता तुम्हाला जायचं नाहीये. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे की ऑनलाईन जॉईन व्हायचं आहे आणि तुम्ही हे सगळे सेशन कमीत कमी 11:30 वाजेपर्यंत चालू असतात. आपले सकाळी 8 वाजल्यापासून हे सगळे बघा. त्याच्यानंतर रिव्हिजन म्हणून तुमच्या शाळेतील शिक्षक शिकवणार आहेत ते सुद्धा तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. माईक ऑन करा. आता तुम्हाला छानपैकी सवय झालेली आहे. न घाबरता तुम्ही विचारू शकता. कोणता प्रश्न कळाला नाही किंवा काय विचारायचं असेल तर. कोणाचे प्रेझेंट नाहीये मिस. क्लास एंड करून टाकूया. चालते. चला बाय बाय. सगळ्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हा नेक्स्ट लेक्चरला सुद्धा.